दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी झालेली आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। तर दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। दादरचं हे फूल मार्केट वरच्या ब्रिजवरून काढलेली ही दृश्य। दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी झालेली आहे। अगदी चालायलाही जागा नाही असं म्हणायला वाव आहे इतकी गर्दी ही दादरच्या फूल मार्केटमध्ये सध्या झालेली आहे। उद्या गुढीपाडवा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फूल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। उद्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो। मराठी माणसाचा हा जो सण आहे, मराठी माणसाचा नवीन वर्षाचा हा सण आहे आणि त्या सणाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील दादर परिसरात आपल्याला मोठी गर्दी ही मुंबईकरांची आहे जी दिसून येत आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो लाखोच्या संख्येने जे मुंबईकर आहेत, जे सर्वसामान्य मराठी माणूस आहेत, त्या दादर परिसरामध्ये येऊन विविध गोष्टीची जी शॉपिंग आहे ती आपल्याला करताना दिसत आहे। आपण जर पाहिलं गुढी उभारण्याकरता जे सर्व गोष्टी लागतात, मग ते फुलं असतील, हार असतील, त्याचबरोबर मग बताशे असतील, अनेक गोष्टी असतील, या सर्व गोष्टीची शॉपिंग करताना मुंबईकर आपल्याला दिसत आहे। आपण आपल्या मागे देखील पाहू शकतो मोठ्या संख्येने जे फुलची हारची व विक्री केली जाते आणि त्या फुल हारची त्या कंदीलची खरेदी करण्याकरता मुंबईकर आता सध्या मुंबईच्या दादर परिसरात आले आहे, फुल मार्केटमध्ये आले आहे व इतर काही सामान असेल, मग कुर्ता असेल, नवीन कपडे असतील, या सर्व गोष्टीची शॉपिंग करण्याकरता मुंबईकर आता सध्या आपण पाहू शकतो मुंबईच्या दादर परिसरात आहे। आणि नुसतं इथेच नाही तर मुंबईत जितके पण मोठमोठे मार्केट आहे, मग बोरोली मार्केट असेल, अंधेरी मार्केट असेल, बांद्रा मार्केट असतील, या सर्व मार्केटमध्ये अशीच काही गर्दी आपल्याला जी एकंदरीत आहे ती दिसून येत आहे। आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगाने एकंदरीत सर्व मुंबईकरांकडून ही जी शॉपिंग आहे ती केली जात आहे। कॅमेरा पर्सन कविता गिरीसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।